जयकुमार गोरे यांच्याकडे संपूर्ण लक्ष होतं। रायगडच्या पांगोली गटामधून दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक विचारे हे विजयी झालेले आहेत। रायगडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजय झालेल्या आहेत। ते आता आपल्या बरोबर काय सांगताल ते तुम्ही एका आमदाराच्या मुलाचा हार केली कसं बघताय? हा विजय मी कार्यकर्त्यांना आणि आपल्या जनतेला समर्पित करते। हा सर्वसाधारण जनतेचा विजय आहे। त्यांनी भाजपचा सुपडा साफ करू अशी तर भाषणामध्ये सतत वक्तव्य होत होते। आता त्यांचा सुपडा साफ झाला? हो हो निश्चितच झालाय ना झालाय। अजून किती आपले जिल्हा परिषद येतील? येतील आता आपल्याला कळेलच आहेत बऱ्यापैकी येतील। काय सांगताल आता तुमच्या मतदारांना काय आव्हान करताल? माझ्या मतदारांनी इथे मी यांना हे सांगू इच्छिते की आपण खरोखर कामाच्या माणसासोबत इथे उभे राहिलेले आहेत आणि जी व्यक्ती जनतेसोबत असते त्यांच्यासोबत उभे राहिलेले आहेत। टोकाच्या वल्गना करणाऱ्यांना आपण जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे। यश कोणाला तुम्ही समर्पित करता? हे यश प्रत्येक झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला या ठिकाणी मी मनापासून समर्पित करते आणि त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते। काय तुम्हाला वाटलं होतं विजय होताला? हा थोडी कल्पना होती, खात्री होती अशी विजय? ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली होती। पण सुपडा साफ आता पुन्हा झालाय? हा तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा। कोणा झाला? तुम्हाला माहित आहे कोणाचा? विरोधकांचा सुपडा साफ या ठिकाणी झालेला आणि भाजपला संपवणारे अजून जन्माला या ठिकाणी यायचे। आपण बघितलं असेल की भाजपचा सुपडा साफ करणार अशी प्रतिक्रिया करत सातारा पुसे सावळी या गटामधून राष्ट्रवादीच्या रिया पिसाळ या आघाडीवर आहेत। साताऱ्यामधले अपडेट आपण या ठिकाणी पाहताय। साताऱ्यामधल्या पुसे सावळी गटातून भाजपच्या तेजस्विनी कदम या सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या रिया पिसाळ या आघाडीवर